गेल्या काही वर्षात आपल्या देशात डिजिटल क्रांती झाली आहे. आज लाखो लोक दररोज ऑनलाईन व्यवहार करत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, काही छोट्या चुकांमुळे तुमचं बँक खातं अचानक लॉक होऊ शकतं. बँका विनाकारण खातं लॉक करत नाहीत, मात्र नियम आणि सुरक्षिततेमुळे काही वेळा हा निर्णय घ्यावा लागतो. चला तर जाणून घेऊया, बँक खाते लॉक होण्यामागची मुख्य कारणं कोणती. संशयास्पद व्यवहार. आजकाल बँका लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रत्येक ग्राहकाचा व्यवहार पॅटर्न लक्षात ठेवतात. त्यामुळे जर अचानक मोठी रक्कम खात्यात जमा झाली किंवा कमी वेळेत अनेक मोठे व्यवहार झाले तर सिस्टीम अलर्ट देते. यानंतर तपास पूर्ण होईपर्यंत बँक तुमचं खातं तात्पुरतं लॉक करू शकते. संशयित फसवणूक. जर बँकेला वाटलं की तुमच्या खात्याचा गैरवापर होतोय, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने खाते लॉक केलं जाऊ शकतं. तसेच जर तुम्ही स्वतः अनधिकृत व्यवहाराची तक्रार केली, तर पुढील नुकसान टाळण्यासाठी देखील खातं ब्लॉक केलं जाऊ शकतं. न्यायालय किंवा सरकारी आदेश. जर तुमच्यावर कायदेशीर खटला प्रलंबित असेल, आयकर चौकशी सुरू असेल किंवा सरकारी एजन्सीने आदेश दिला असेल, तर बँकेला खाते लॉक करावं लागतं. अशा वेळी बँकांना नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. केवायसी अपडेट न करणं. जर तुम्ही केवायसी पूर्ण केली नसेल किंवा आधार, पॅन, पत्त्याचे कागदपत्र वेळेवर जमा केले नसतील, तर बँक व्यवहार ब्लॉक करू शकते. म्हणून केवायसी वेळेवर अपडेट करणं महत्त्वाचं आहे. मनी लॉन्ड्रिंग नियमांचं उल्लंघन. जर खात्यात वारंवार मोठ्या रकमा जमा होत असतील आणि त्यांचा स्रोत स्पष्ट नसेल, तर बँक चौकशी सुरू करू शकते. चौकशी पूर्ण होईपर्यंत खाते लॉक राहू शकते. आता पाहूयात, बँक खाते लॉक असेल तर काय करावं. प्रथम तुमच्या बँक शाखेशी किंवा ग्राहक सेवेशी संपर्क साधा. कारण शोधा आणि आवश्यक कागदपत्रे ताबडतोब सादर करा. बऱ्याचदा योग्य माहिती दिल्यानंतर खाते पुन्हा अनलॉक केले जाते. तुमचं बँक खातं लॉक होणार नाही याची नेहमी काळजी घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा लेट्सअप मराठी.